नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गिरनारहून सोरटी सोमनाथकडे जायला निघालो. वाटेत आम्हाला भालका तीर्थ मंदिर लागले. या आवारात सुद्धा अनेक छोटी छोटी मंदिरं होती. या भालका तीर्थचं महात्म्य असं आहे की मद्यपानामध्ये चूर असलेल्या यादवांनी एकमेकांशी भांडून स्वतःचा नाश केला. यामुळे दुःखी होऊन श्रीकृष्ण इथे पिंपळाच्या झाडाखाली आपल्या डाव्या पायावर उजवा पाय ठेवून योग समाधीमध्ये बसले होते. तेव्हा तिथे जरा नावाचा शिकारी आला आणि कृष्णाच्या पायाला हरणाचे तोंड समजून त्याने बाण मारला. शिकाऱ्याचा हा बाण श्रीकृष्णांच्या डाव्या पायाच्या तळव्यावर लागला. शिकारी जवळ आला तेव्हा त्याला समजून चुकले की हे हरिण नसून हा एक यादव कुलीन महापुरुष आहे. त्याने घाबरून आपल्या अपराधाची क्षमा मागितली. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला आश्वासन दिले की जे काही झाले आहे ते माझ्या इच्छेनेच झाले आहे. असे सांगून श्रीकृष्णांनी शिकाऱ्याला क्षमा केली आणि ते आपल्या इच्छित स्थळी निघून गेले. इथे शिकाऱ्याने श्रीकृष्णांना बाण मारला. त्यामुळे या जागेला भल्लतीर्थ किंवा भालका तीर्थ असे म्हणतात. ही इथली परिसरातली काही छोटी छोटी देवळं आहेत. नंतर आम्ही जुन्या सोमनाथ मंदिरात गेलो. इथे अहिल्यादेवींचा खूप छान पुतळा होता. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. इथे मोबाईल फोन आतमध्ये नेण्यास अलाउड आहे. या मंदिरामध्ये आम्हाला खूप छान अभिषेक करायला मिळाला. नंतर आम्ही त्याच्या शेजारीच असलेल्या नवीन सोमनाथ मंदिरामध्ये गेलो. इथे मोबाईल फोन कॅमेरा अजिबात अलाउड नाही. मनोभावे दर्शन घेऊन आम्ही द्वारकेला आलो. वंश का विनाश हो जाएगा, द्वारका नगरी जलमग्न होगा. कृष्ण की पुराणिक द्वारका समुद्र में गिरी. उसके बाद द्वारिका का निर्माण विश्वकर्मा ने एक रात में द्वारकाधीश मंदिर बनाया. 150 फुट ऊंचा शिखरबंद मंदिर, 40 मीटर की ध्वजा चलती है 6 दफा. रोज द्वारकाधीश को झंडा चेंज होता है. जो स्थान का नाम गोमती द्वारका, ये भगवान की ऑफिस. बेट द्वारका कृष्ण का घर, समुन्द्र के बीच में 24 किलोमीटर का टापू. गुजराती लोग बेट द्वारका सांगते. ओरिजिनल सही नाम भेट द्वारिका. कृष्णा आणि सुदामा का भेंट हुआ, मिलन हुआ. सुदामा ने कृष्ण को पोहे का भेंट डाला. तेंचे कारण इसको भेट द्वारका के नाम से जाना जाता है. भेट द्वारका में कृष्ण की मेन मूर्ति रुक्मणी माता ने बनाई. जो मूर्ति में राजस्थान की मीराबाई मेन मूर्ति में समा गई. भेट द्वारका कृष्ण का घर आणि गोमती द्वारका कृष्ण का ऑफिस. भेट द्वारका से दर्शन करके नंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग का दर्शन. भारत में 12 ज्योतिर्लिंग, 8वां नंबर का स्थान नागेश्वर. गुजरात में 2 ज्योतिर्लिंग, सोल्टी सोमनाथ, दारुका मने नागेश्वरम. माता पार्वती ने और शिव जी ने नाग नागिन के रूप में अवतार लिया. दारुक नाम का राक्षस का संहार किया. नागेश्वर कहा गया. डी सीरीज कंपनी के मालिक गुलशन कुमार 5 करोड़ रुपया डाल के नागेश्वर मंदिर नया बनाया. मोबाइल नागेश्वर में चलेगा. गांव विदर्भ. रुक्माबाई का हरण करके कृष्ण जी द्वारका आ रहे थे. रास्ते में दुर्वासा जी का आश्रम आया. भोजन साठी सांगा, द्वारका भोजन साठी चलो. दुर्वासा जी काही सांगते, कृष्ण और रुक्मणी रथ को खींचकर द्वारका ले चलो. रुक्मणी को गोड़ पानी का प्यास लगा. भगवान ने चरण में से गंगा जी को निकाला. रुक्मणी को पानी पिलाया. दुर्वासा जी को नहीं पूछा, बिना आज्ञा पानी पिया. तेंचे कारण दुर्वासा जी ने श्राप दिला. कृष्ण और रुक्मणी का 12 वर्ष का जुदाई. कृष्ण का मंदिर गांव में और रुक्माबाई का मंदिर गांव के बाहर. अभी अब भेट द्वारका जा रहे हैं. नरेंद्र मोदी साहब ने 1000 करोड़ के खर्च से भेट द्वारका में पुल बनाया. इसका नाम सुदर्शन. तो बस आपको डायरेक्ट भेट द्वारका अभी लेकर जाएगा. आम्ही आधी बेट द्वारकेला जाण्यासाठी निघालो. पूर्वी इथे पूल नव्हता. त्यावेळी आपल्याला बोटीतून जावे लागायचे.
पण भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी हा ब्रिज बांधला. याचे नाव सुदर्शन ब्रिज असे आहे. त्यामुळे आता गाडीतून पटकन जाता येते. आपण आता बेट द्वारकेच्या मंदिरापाशी आलेलो आहे. इथे सुद्धा फोन, मोबाईल काहीही अलाउड नाही. त्यामुळे शूटिंग करता येत नाही. बेट द्वारकेचं दर्शन घेऊन आम्ही परत द्वारकाधीशाच्या दर्शनाला निघालो. वाटेत सुदर्शन ब्रिजवर थांबून थोडे फोटो काढले. हा आहे सुदर्शन ब्रिज. इथे प्रत्येक पिलरवर मोराचं पीस काढलेलं आहे. खूप सुंदर असा हा ब्रिज झालेला आहे. वाटेत आपण बघणार आहे गोपी तलाव आणि गोपीनाथ मंदिर. इथे आपण गोपीनाथ मंदिराकडे निघालेलो आहे. मंदिराचं इथे दर्शन घेतलं. इथे आपल्याला भरपूर गायी दिसत आहेत. श्रीकृष्णाच्या द्वारकेत गायी पाहिजेतच. आता आपल्याला समोर दिसतोय तो आहे गोपी तलाव. गोपी तलाव बघून परत निघालो. इथे परत जाताना सुद्धा वाटेत खूप छोटी छोटी अशी मंदिर आहेत. त्या सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नागेश्वर इथे आलो. नागेश्वराचं पण खूप छान दर्शन झालं. इथे अखंड धुनी होती. नंतर रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेलो. या मंदिरावर खूप छान कोरीव काम केलेले आहे. रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन द्वारकेला गेलो. तिथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं. इथे सुद्धा मोबाईल कॅमेरा काहीही अलाउड नाही. द्वारकाधीशाचं मनोभावे दर्शन घेऊन आम्ही पोरबंदरला गेलो. तिथून आमची पुण्याला जाणारी रेल्वे होती. दत्तगुरूंच्या कृपेने आणि सोमनाथ आणि नागेश्वरच्या आशीर्वादाने आमची ही यात्रा खूप सुंदर अशी पार पडली. गिरनार यात्रेचे सर्व व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय गिरनारी.